नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री झालेत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। तर सोलापूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलाय। आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे। ना टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं, हे दुष्काळात 13वा महिना आहे आणि हे टरबूज नाहीच आहे। ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट। मग आले तेव्हा टरबूज होते, आता उपमुख्यमंत्री झालेत की नाही चिराट? मगाशी तुम्ही कोणावरती बोललात? काय ते? अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते आता नाही मी बोलत आहे, नाही तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले। मी त्यांना फडतूस बोललो होतो, आता बोलत नाही। मी त्यांना कलंक पण बोललो होतो, पण आता बोलत नाही। हल्ली कोणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते, कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणार आहेत। आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले, बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई। आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले। सध्या सगळीकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत। पंतप्रधान मोदींकडून ठाकरे गटाचा नकली शिवसेना असा उल्लेख करत हल्लाबोल करण्यात आलाय। तर आमची खरी शिवसेना असून शिवसेनेचा दणका 4 जूनला कळणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलाय। इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवता आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे। आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल। और यहां नकली शिवसेना वाले क्या कहते हैं मालूम है? ये नकली शिवसेना वाले तो कह रहे हैं कि उनके यहां तो पार्टी में पीएम पद के लिए ढेर सारे लोग हैं और उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम 1 साल में 4 पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है। आप मुझे बताइए, 5 साल 5 पीएम जैसे फॉर्मूला से इतना बड़ा देश चल सकता है क्या? एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला तर आजच जो हुकुमशाह बनलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल। तुम्ही आमच्यावरती जे टीका करता की इंडिया आघाडीचे जे चाललंय की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? बरं, बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठरवू ना, पण पुढची 50 वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे। मैं और मेरा परिवार म्हणजे मी आणि माझी खुर्ची, बाकी कोणीच परिवारामध्ये नाही। ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही।